मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं राजकारणात आता एंट्री केली आहे आणि सगळ्या जागांवर कुठे ना कुठे त्यांचं प्रभुत्व, त्यांचं वर्चस्व राहावं या दृष्टिकोनातून सगळ्या समाज बांधवांनी तशी तयारी केली आहे. पण आता लोकसभेच्या निवडणुकीत जसा प्रभाव मराठवाड्यात पाहायला भेटला होता, तसाच काही प्रभाव उर्वरित महाराष्ट्रात देखील पाहायला मिळू शकतो का, या संदर्भातही अनेक चर्चा चालू आहेत. पण आता कितीही केलं तरी जे काही निवडणुकीचं समीकरण असणार आहे, निवडणुकीचं गणित असणार आहे, या गणितामध्ये मनोज जरांगे फॅक्टर किती महत्त्वाचा ठरतो हे पाहणं सगळ्यांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात विशेष बाब आणि महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आता कोणते उमेदवार उभे करायचे या संदर्भात विचारविनिमय करून आपली भूमिका जाहीर केली आहे. म्हणजेच कोणीही येईल आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने उभे राहील असं होणार नाही, तर त्याच्यासाठी एक प्रोसेस निवडली गेली आहे. त्या प्रोसेसमधून जो पास होईल म्हणा किंवा जो फायनल होईल त्याला मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं निवडणूक लढवता येईल असं समीकरण आता तरी दिसतंय. पण ह्या सगळ्या गणितात नेमक्या अशा कोणत्या पात्रता आहेत, अशा कोणत्या अटी आहेत की त्या अटी पूर्ण केल्याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं निवडणूक लढवता येणार नाही. त्या नियम व अटी आपण समजून घेऊया. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता या सगळ्या जागांवर मराठा समाजाचा माणूसच किंवा व्यक्ती निवडणूक लढवू शकतो का, या संदर्भातही अनेक चर्चा चालू आहे. याबद्दलही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. विधानसभा निवडणुकीत सर्व म्हणजे 288 जागांवर उमेदवार देण्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. चारही पक्षातल्या तिकीट न मिळालेल्या उमेदवारांना जरांगे संधी देणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. आता नेमकी ही निवडणूक लढवताना त्यांच्या पुढे कोणत्या गोष्टी असणार आहे, कोणत्या गोष्टी ते समोर ठेवून निवडणुका लढवणार आहे, या संदर्भात चर्चा करत असताना मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, जलसिंचनाचे प्रश्न आणि इतर काही महत्त्वाचे मुद्दे याच्यावर त्यांचे प्रचाराचे मुख्य भाग असणार आहे, प्रचाराचे मुख्य मुद्दे असणार आहेत. सोबतच मुस्लिम समाजाला आरक्षण आणि धनगर समाजालाही आरक्षण मिळावं या संदर्भातही त्यांच्या भूमिका असणार आहे, प्रचाराचा मुद्दा असणार आहे. अर्थातच निवडून आल्यानंतर हे आरक्षण देण्याचं आश्वासन मनोज जरांगे पाटील प्रचाराच्या माध्यमातून करणार आहेत. म्हणजे मराठा सोबतच मुस्लिम धनगर समाजालाही आपल्याकडे ओढण्याचं हे एक चांगलं माध्यम त्यांनी निवडलं आहे असं बोललं जातं आहे. आता मराठवाडा हा जरांगे पाटलांचा बालेकिल्ला आहे. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं तर इथं सगळ्यात जास्त फॅक्टर मराठवाड्याचा विचार केला तर सगळ्यात मोठा फॅक्टर हा मनोज जरांगे पाटील यांचा ठरला आहे. पण आता मराठवाडा हा बालेकिल्ला असूनही त्यांनी ज्या पद्धतीनं नियोजन केलं आहे ते नियोजन पहिला टप्पा ते ह्या सगळ्या प्रचाराचा, मेळाव्याचा, याचा पश्चिम महाराष्ट्रातून सुरू करताय आणि पश्चिम महाराष्ट्रातून सुरू केल्यानंतर ते उत्तर महाराष्ट्र, नंतर मुंबई, अशा सगळ्या पद्धतीनं ते आपली जी एक राजकारणाची जी काही रॅली आहे ती पूर्ण करणार आहेत असं दिसतंय. आणि त्या संदर्भात मराठा समाज बांधव व इतर सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यासंदर्भात त्यांची सकारात्मक उद्देश आहे, विचार आहे असं दिसतंय. म्हणजे केवळ मराठा समाजाचा उमेदवार हाच उमेदवार द्यावा असं नाही, मराठा आणि बाकीच्या इतर धर्म जाती जे कोणी असेल, फक्त जे काही पात्रता अटी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर तो उमेदवार चांगला बसत असेल, त्यात जर पास होत असेल तर त्याची जात धर्म मॅटर करणार नाही असं एकंदरीत आपण यातून सांगू शकतो. आता ही सगळी चर्चा आहे. आता सोबतच यासाठीचं जे काही आर्थिक नियोजनाचा जो काही भार असणार आहे, म्हणजे अर्थात जेव्हा आपण निवडणूक लढवतो, निवडणूक लढवता आपल्याला बाकीचे जे काही आर्थिक नियोजन आहे, पैसा लागतो, त्याचाही जो भार असणार आहे त्या संदर्भातही एकूणच समाजाच्या वतीनं नियोजन केलं गेलं आहे असं दिसतंय. आता या सगळ्या समीकरणात मेन मुद्दा जो आहे तो काय, तर इथं कोणाचे उमेदवार पाडण्याचा दृष्टिकोन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आपल्याला दिसून येतो. तर महायुतीचे जवळपास 113 उमेदवार पाडणार असल्याचं ते सांगत आहेत. म्हणजे लोकसभा निवडणुकीत
महायुतीला जरांगे फॅक्टरचा जो काही फटका बसला होता तो आता विधानसभेतही बसू शकतो आणि तेच मुख्य लक्ष असणार आहे असं दिसतंय. कारण महायुतीचे 113 आमदार पाडण्याचं नियोजन कुठे ना कुठे मराठा समाज बांधवांनी केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही निवडणूक किंवा ते उमेदवार असणार आहे आणि ही एक सकारात्मक गोष्ट समजली जाते. आता सामाजिक चळवळी राजकारणात आल्या की अपयश येतं याचा देशभराचा अभ्यास करून हे सगळे रिंगणात उतरणार आहेत असं आपल्याला एकंदरीत तरी दिसतं. पण आता जे काही नियम व अटी लादलेल्या आहेत किंवा ज्या सांगितलेल्या आहेत आणि त्या पूर्ण केल्याशिवाय उमेदवाराला उमेदवारी मिळणार नाही, या संदर्भात नेमक्या काय अटी आहेत ते आपण आता पाहूया. आता जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांना नेमकं काय करावं लागणार आहे, तर त्यांना जरांगेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या मतदारसंघातील जातीनिहाय मतदारसंख्या सादर करावी लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इच्छुकांना स्वतःच्या परिचयपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहितीही सादर करावी लागणार आहे आणि 7 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे ते अर्ज जमा करावे लागणार आहेत. म्हणजे 7 तारखेपासून ते अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाच्या छाननीसाठी 11 किंवा 21 सदस्यांची कोर कमिटी स्थापन केली जाईल आणि ती समिती अर्ज छाननी करून जरांगे पाटील यांना माहिती देईल. आता समितीनं दिलेल्या माहितीच्या आधारावर जरांगे पाटील उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील असं एकंदरीत याचं स्वरूप आहे. पण याच्यामध्ये उमेदवारांना कोणत्या अटी महत्त्वाच्या आहेत हेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूनं ठाम भूमिका मांडलेली पाहिजे. उमेदवार निर्व्यसनी तसंच चळवळीत सक्रिय असायला पाहिजे. जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती त्याला असणं अत्यावश्यक आहे. तालुक्यांच्या प्रश्नांची जाणही द्यायला पाहिजे. मतदारसंघातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची व्यूहरचना एकंदरीत काय याची इच्छुक उमेदवारांना माहिती असणं गरजेचं आहे. मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करणार याची रणनीती, याच्या सगळ्या उपाययोजना त्याच्याजवळ पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तपासूनच तो उमेदवार उभा केला जाईल असं एकंदरीत आता तरी दिसतंय. म्हणजे ज्या काही नियम व अटी लावलेल्या आहेत या निश्चितच उमेदवार जिंकण्याच्या अनुषंगानंच आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या सगळ्या पात्रता आणि अटी जर असतील तर निश्चितच येणाऱ्या काळात जरांगे पाटील यांचा फॅक्टर पुन्हा एकदा विधानसभेत चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळू शकतो असं बोललं जात आहे. आता खरोखरच जे काही नियम अटी यांनी लावलेले आहेत त्यामुळे जे काही उमेदवार तपासले जाणार आहेत, फायनल होणार आहेत, ते खरोखर चांगले उमेदवार असतील का आणि त्याचा प्रभाव किती चांगला पडू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.